आता हा हार्ड जॉब लावत आहे, नवीन पार्टसाठी जॉब लावत आहे आता. आता ज्या अलाईन झालेल्या आहेत का नाही ते चेक करण्यासाठी टर्निंग टूलनं आपण ते ज्या एका लेवलला लागलेले आहेत का नाही ते चेक करायचं आहे. ज्वापासून थोड्याशा अंतरावरती वर ठेवून सर्व ज्या एका लेवलला लागले नाहीत आहेत का नाही ते चेक करायचं आहे. त्याला म्हणायचं जॉ अलाइनमेंट. हे बघा आता ही ज्वा वरती म्हणजे जास्त खाली लागलेली आहे त्याच्यामुळे जास्त गॅप आहे याच्यामध्ये बरोबर. हे बघा एकदम याजवळ आहे आणि नेक्स्ट ज्वाला साधारणतः एवढा गॅप आहे याच्यामध्ये. तर आता ही ज्वा खाली गेलेली आहे तर हिला एका लेवलला आपल्याला घ्यायचं आहे. याला म्हणायचं जॉ अलाइनमेंट. ठीक बस. हळूच घ्यायचा. बरोबर आहे का? बरोबर. ही मागं राहिलेली हे बघा आता हे काय झालं आपण खाली जरा खालीवरी ज्वा केलेल्या आहेत आता आपण म्हणजे लेवलला. आता ह्या लेवलपासून ही ओके लेवल आहे पण पुढची जेव्हा थोडीशी एक सरेशननी काय राहिलेली वरती राहिलेली आहे तिला आपण एका सरेशननं खाली घ्यायचं आपल्याला. ओके. पण आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा जॉब बसतो की नाही हे चेक करायचं. त्याच्यानंतर ना ती जॉब खाली घ्यायची का वरती घ्यायची आपल्याला समजून जाईल. तर याच्यामध्ये काय होतं की जॉब बसत नाही आहे म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला जॉब वरती घ्यावी लागतील काही सरेशन याच्यात. ठीक आहे. तर तसं आपण चेक करायचं आहे आपल्याला. आता एक सरेशन पाठीमागं घेतलेला आहे. याला 2 सरेशन पाठीमागं घ्यावे लागतील. आणि सर्व हा स्टुडंटच करत आहे. स्टुडंटला पूर्ण व्यवस्थित ट्रेनिंग झालेलं आहे. हे बघा हा पूर्ण जॉब अलाइनमेंट होत आहे. पुढं घे येते हे सरेशन पुढं घे. हॅलो. ओके ओके. बघा पूर्ण अलाइनमेंट जेव्हा स्लोली चेक करायचं. इन्सर्टच्या जवळ इन्सर्ट तुटू शकतो ते. हां बघा पूर्ण अलाइनमेंट झालेले. आता जॉब बसतोय का नाही आपण चेक करूया. आणि जॉब आणि जॉबमध्ये पूर्ण खूप क्लिअरन्स नको आहे. एकदम जवळ क्लिअरन्स हवा आहे तर एवढ्यापर्यंत चालू शकतो. काही अडचण नाही येणार आहे एवढं. हा जॉब असा बसतो मध्ये आपण. ओके. आता असं अलाइनमेंट पूर्ण झालेले आहे. जॉब पण व्यवस्थित बसत आहे. त्यानंतर पूर्ण जॉब टाईट करून फुल्ली टाईट करून घ्यायचे आहेत. हां चल मागे.
रेफरन्स मोडनी घेतलेला आहे बाहेर. आता जेव्हा पूर्ण फुली टाईट करायच्या आहेत, हळूहळू व्यवस्थित जेव्हा टाईट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही अशा पद्धतीनं.